हाय गाईज, कसे आहात? मजेत ना? मजेत असाल. सर्वांना प्रथमतः हॅपी दिवाळी. आणि गाईज, आज आहे भाऊबीज. भाऊबीजेला आपण प्रत्येक वर्षी बहिणींना काहीतरी गिफ्ट म्हणून आपल्या कोलियागरी समाजामध्ये तसेच पूर्ण हिंदू धर्मामध्ये केली जाते भाऊबीज. तर गाईज, आता आपण साड्या वगैरे घेतलेल्या आहेत बहिणींना आणि आता आपण 9-10 गावामध्ये आता जाणार आहोत. गाईज, दीपाली देखील प्रेशर कुकर घेतलेले आहेत तिच्या भाऊंना द्यायला. आणि खरोखरच खूप धमाल होणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आणि पूर्ण आपला कल्याण तालुका, तसेच भिवंडी तालुका, तसेच मुंबई जिल्हा हे आपण भाऊबीजेसाठी आता जाणार आहोत. आणि गाईज, नवीन असाल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलिवाड्याचा नाखवा आणि कंटिन्यू राहा. गाईज, कुशलनी साड्या घेतलेल्या आहेत. आता चला तर आता रेशमा तयार झालेला आहे. गाईज, साड्या वगैरे आता गाडीमध्ये टाकलेल्या आहेत. आणि चला तर गाईज कंटिन्यू राहा. आता आपण डायरेक्टली जाणार आहोत डीमार्टला. डायरेक्टली आता डीमार्टला आता जाऊया. डीमार्टमधून काहीतरी मिष्टन घेऊन पहिला कल्याण तालुका, नंतर भिवंडी आणि नंतर मुंबई करण्याचा प्रयत्न आहे. चला तर मग, एकविरा माते की जय, आई माऊलीचा. गाईज, आता आम्ही बापगाव नाक्यावर आहोत आणि लगेच आपण हवा चेक करतो गाडीची. आता आम्ही जस्ट कल्याणमध्ये एंट्री केलेली आहे आणि लगेच आता आपण कल्याणच्या जो गांधारी परिसरामध्ये आहे डीमार्ट, त्यामध्ये आता आपण जाणार आहोत आणि मिस्टन काहीतरी घेणार आहोत. तर गाईज, आता डीमार्टमध्ये आता आपण जाणार आहोत, काहीतरी मिस्टन घेणार आहोत. चला. गाईज, फायनली आपण सोनपापडी चॉईस केलेली आहे. गाईज, आता चालूमध्ये आम्ही घेतले पॉपकॉर्न खायला. पॉपकॉर्न गाईज, आता आपण पोचलेलो आहोत मोठे शाडला बिर्ला. आणि आपण पाहू शकता कोलिट्याच्या समोरच. आणि ही कमानी आहे बिर्ला गेट, गावठाण कोलिवाडा. लगेच आता आपण भावनादाईकडे आपण आता जाणार आहोत. गाईज, मोठे शहर कोलिवाड्यामध्ये भावनाताईची भेट घेऊन आम्ही ऑफिस केलेली आहे. आणि आता आपण नेक्स्ट आटाली कोलिवाड्याला जाणार आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा. गाईज, आता आपण मोठे शहर म्हणजेच बिर्ला मधून आता निघालेलो आहोत आणि लगेच आता आपण आटाली कोलिवाड्याला जाणार आहोत.
पण शार पाटगावर आता CNG भरत आहोत. गाईज आता आपण शारवर CNG वगैरे फुल केलेली आहे आणि लगेच आता आपण आटाली कोलीवाड्याला चाललेलो आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा. हे चालू मागवलं. तेज लगेच आलेल्या वारला या जेवाला जा. तर गाईज आटाली कोलीवाड्या देखील आपण 22 गेले आहे राजेश्रीला आणि आता आपण जाणार आहोत तुम्हाला सांगोडे कोलीवाड्याला. तर गाईज कंटिन्यू राहा. आपण आता बालकृष्ण पेपर मिल आहे ना आंबिवलीला तिथे आहोत. तर गाईज टोटली आपण आता 2 बहिणींना भेटलेलो आहोत. पहिला शाड गावठण आणि दुसरा आटाली कोलीवाडा आणि आता आपण चाललेलो आहोत 3 नंबर बहीण आहे ना तिच्याकडे म्हणजेच सांगोडे कोलीवाड्याला. गाईज आता आपण परत एकदा 90 फीटवर आलेलो आहोत आणि 90 फीट शॉर्टकट मारण्याच्या हेतूने आपण आता डायरेक्टली 90 फीटवरून शॉर्टकट मारून आपण डायरेक्टली आता आपण सांगोडे कोलीवाड्याला जाणार आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा. समोर दिसत आहे हा बडोदा हायवे आहे आणि बडोदा हायवेच्या खालून आपण आता वरती चढत आहोत. जो बडोदा हायवे आहे तो त्याच्यावरतून आता आपण शॉर्टकट मारून आता आपण डायरेक्टली सांगोडे कोलीवाडा गाठूया. हा पूर्ण कच्चा रस्ता आहे. गाईज आता आपण आलेलो आहोत मेन रस्त्यावर. शॉर्टकट मारण्याच्या नादात आम्ही पाहू शकता एकदम खडतर रस्ता आहे. गाईज शॉर्टकट मारून मारून आपण बघा पूर्ण जंगल आहे ना मामा तिथून आलेला आहे. चला इकडे जाऊ. गाईज घ्या आता परत एकदा. गाईज माधुरी ताईला भेट देऊन माधुरीला देखील आपण 22 केलेली आहे सांगोडे कोलीवाड्याला आणि आता आपण जाणार आहोत थेट आपल्या शिवनगर कोलीवाड्याला आपल्या गावाला. तर चला गाईज कंटिन्यू राहा. गाईज आता आपण सांगोडे कोलीवाड्यातून निघलेलो आहोत आणि आता आपण थेट आपल्या शिवनगर कोलीवाड्याला म्हणजेच पन्नू दिदीकडे आपण जाणार आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा. गाईज आम्ही आता पन्नू दिदीकडे आहोत आमची शिव. गाईज पन्नू दिदीला देखील आम्ही शिवनगर गावाला 22 दिलेली आहे आणि आता आम्ही लगेचच निघणार आहोत पिंपलास कोलीवाड्याला. तर गाईज कंटिन्यू राहा. गाईज गावामध्ये आलो होतो तर जरा टी शर्ट पण आम्ही चेंज केला. पहिला टी शर्ट जरा खराब झाला होता. तर आता आपण डायरेक्टली थेट जाणार आहोत पिंपलास कोलीवाड्याला. तर चला गाईज कंटिन्यू राहा. गाईज आता आपण थोड्याच वेळात पिंपलास कोलीवाड्यामध्ये पोहोचणार आहोत. आता आपण बायपास कल्याण बायपासला आहोत.
गाईज आता आम्ही पिंपलास कोळीवाड्याच्या कमानीतून एंट्री केलेली आहे. तर गाईज आता आम्ही पोहोचलो आहोत पिंपलास कोळीवाड्याला. आपण पाहू शकता मयुरी आणि लगेचच फरार. तर चला या आता भाऊजी आपण पाहू शकता. या ना तुम्ही. तर गाईज या आता फरार करायला. गाईज या परत एकदा जेवायला. गाईज पिंपलास कोळीवाड्यामध्ये मयुरीची देखील भेट घेतलेली आहे आणि भाऊबीज मयूरला देखील झालेली आहे. आणि लगेच आता आपण नेक्स्ट स्टेशन आहे आपला तो सोनटाके. तर गाईज कंटिन्यू राहा. गाईज आईची देखील भेट घेतलेली आहे. आपण पाहू शकता आई पिंपलास कोळीवाडा. गाईज आता आपण पिंपलास कोळीवाड्यावरतून निघलेलो आहोत. मयूरला देखील आपण भाऊबीज केलेली आहे आणि आता लगेच आपण सोनूताईकडे चाललेलो आहोत जे आहे भिवंडी तालुक्यामध्ये सोनटाके गाव. त्या गावाला आता आपण चाललेलो आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा. तर गाईज आम्ही आता गोरसई गावामध्ये आहोत भिवंडी एरियामध्ये. तर इथनंच आता सोनटाके गावाला रस्ता आहे आणि आपण सोनटाके गावाला आता जाण्याचा प्रयत्न करत आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा, पाहत राहा. पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही रस्ता वगैरे कसा काय आहे ते. चला गाईज गोरसई गाव सोडल्यानंतर पूर्णपणे कच्चा रस्ता आहे. आपण पाहू शकता रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता असा पाहू शकता. किती मोठे मोठे खड्डे पडले या रस्त्याला. गोरसई आणि सोनटाकेच्या मध्ये जो रस्ता आहे तो एकदम डॅमेज आहे गाईज. भरपूर असे खड्डे आहेत रस्त्याला. मी गाडी चालवता का ओरका चालवता त्याच काही कळलं नाही आता. गाईज खूपच असा बिकट परिस्थिती आहे रस्त्याची. जो आपण गोरसई सोडल्यानंतर लगेच आपण कवाड आणि गोरसईच्या मध्यभागी जो रस्ता आहे तो लगेच डेंजर परिस्थिती आहे. गाईज पाऊस पडला ना तर इथे भरपूर असा चिखल पण होईल आणि भरपूर असा स्लिप होण्याची शक्यता आहे बाईक वगैरे. तर गाईज भरपूर असा कच्चा रस्ता आहे. आपण पाहू शकता खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा. गोरसई सोडल्यानंतर जो कवाड आणि गोरसईच्या मध्यभागी जो पॅसेज आहे तो रस्ता आपण पाहू शकता. ओरका चालवता का गाडी चालवता काही समजा नाही गाईज. तर गाईज माझं एकच म्हणणे आहे की तुम्ही बडोदा हायवे झालं, समृद्धी हायवे झालं, याकडे तुम्ही म्हणजे महाराष्ट्रातून जो वित्तीय आहे पैसा आहे तो पूर्णपणे व्यापाराच्या दृष्टीने आपण गुजरातला नेण्याचा आपण प्रयत्न करतो बरोबर. त्यासाठी आपण मोठे मोठे महामार्ग काढलेले आहेत. जो समृद्धी झाला, बडोदा झाला, पण जे अंतर्गत भूमिपुत्रांना जे अंतर्गत ज्या आपल्या दररोजचे दैनिक जीवनाची जी आपली समस्या आहे ती
या अशा प्रकारची महाराष्ट्रामध्ये आहे. आपण पाहू शकता किती खड्डे आहेत ते. कसे इथे गाड्या चालत असतील काय माहिती. आम्ही वर्षातून एकदा येतो इथे, वर्षातून एक दोनदा येतो, पण पाहू शकता आपण या भूमिपुत्रांचे किती हाल असतील इथे. खड्ड्यात रस्त्यात खड्डा काहीच समजत नाही. जो गोरसई आणि कवाडच्या मध्यभागी हा रस्ता आहे. कवाड गावामध्ये आहोत भिवंडीमध्ये. तर या हेल्प याला तर गाईज आता आपण भिवंडी तालुक्यामध्ये असलेले सोनटाके गाव यामध्ये आता आपण पोहोचलेलो आहोत. आपण पाहू शकता सोनटाकेमध्ये आपण एंट्री केलेली आहे. आता पाहू शकता सोनटाके गावचा तलाव, जो आपण गेल्या वर्षी देखील आपल्या व्हिडिओमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न केला होता. इथे एकदम मस्त वातावरण आहे. इथे एकदम नैसर्गिक असे एकदम मस्त असं वातावरण आहे या तलावाच्या दरम्यान. तर गाईज गोरसई गावापासून कवाड तसेच सोनटाका खड्डे खात आता आम्ही पोचलो आहोत सोनटाके गावाला. तर गाईज चला, तर गाईज सोनताईला आता भेटूया आणि भाऊबीज करूया. चला कंटिन्यू राहा. गाईज सोनटाके गाव जो भिवंडीमध्ये येतोय तिथे पण आपण आता सोनताईकडे आपण आलेलो आहोत आणि भाऊबीज वगैरे केलेली आहे. तर गाईज आता नेक्स्ट आपला स्टेशन आहे तो डुंगे कोलीवाडा खारबाव डुंगा. तर गाईज कंटिन्यू राहा. गाईज भाऊ देखील लागले आहेत. चला आता निघतो आम्ही. उशीर झालेला आहे भरपूर, वाजलेले आहेत 3:30 गाईज दुपारचे. गाईज आता आम्ही भिवंडी तालुक्यामध्ये जे सोनटाके गाव आहे तिथे आम्ही सोनूताईला भाऊबीज केलेली आहे आणि लगेच आता आपण जाणार आहोत थेट आपल्या मोठ्या ताईकडे, म्हणजेच डुंगे कोलीवाड्याला. तर गाईज कंटिन्यू राहा, पाहत राहा. पूर्ण आम्ही दाखवणार आहोत कसं रस्ता काय आहे ते, कशी परिस्थिती आहे ती. चला तर गाईज पाहू शकता आपली गेल्या वर्षीची व्हिडिओ मध्ये जो रस्ता दाखवला होता त्याच प्रकारचा आता देखील रस्ता आहे. रस्त्यात खड्ड्यात रस्ता. त्या साईडला गाईज बनवण्याचं काम चालू आहे ऐन दिवाळीच्या मोक्यावर. आणि या साईडला रस्त्यात म्हणजे आम्ही रॉंग साईडने चाललेलो आहोत का, तर त्या साईडला रस्ता फुटलेला आहे पूर्ण म्हणजे वर्किंग चालू आहे. तर या साईडला खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती आहे गाईज. आपण पाहू शकता 1 वर्ष झाला तरी देखील हा रस्ता बनलेला नाही आहे. कितीतरी इथे मोठ्या प्रमाणात दररोज दैनंदिन जीवनामध्ये अपघात होत असतात गाईज. तरी सुद्धा या नेते लोकांना काहीच समजत नाही आहे. फक्त त्यांना वोटिंग पाहिजे, वोटिंग. गेल्या व्हिडिओमध्ये पण आपण असंच बोललेलो होतो, पण काही त्याचा परिणाम झालेला नसून पण यावर्षी काम करायला लावलेले आहे. आपण पाहू शकता काम करायला लावलेलं आहे त्या साईडला. त्या रस्त्याला फोडलेला आहे, फोडून ठेवले ऐन दिवाळीला फोडून ठेवलेला आहे. आणि हा रस्ता आपण पाहू शकता रस्त्यात खड्ड्यात रस्ता. आता गाडी चालवता कमी ओरका चालवता नस परत डायलॉग इथे याच जागेवर परत आलेला आहे. भयानक अशी परिस्थिती आहे रस्त्याची. वाडा रोड जो आता आम्ही कवाडवरून आता भिवंडीच्या दिशेने म्हणजे खारबाव दिशेने चाललेलो आहोत. गाईज एकदम बिकट परिस्थिती आहे रस्त्याची. 1 वर्ष झालं तरी पण असाच रस्ता आहे अजून. काही परिणाम झालेला नाही. फक्त त्यांना वोटिंग द्या फक्त वोटिंग. गाईज गेल्या वर्षीच्या आपल्या भाऊबीजेच्या व्हिडिओचा काहीतरी परिणाम झालेला आहे. आणि नॉर्मली बोरपाडा आहे ना, बोरपाडा एरियामध्ये थोडासा काय होईना पण रस्ता झालेला आहे. गाईज जरा व्हिडिओ शेअर करा आपली, का तर लोकांना दिसू दे का कशा प्रकारचे रस्ते अंतर्गत रस्ते आहेत ते जे मोदी सरकार
जे महाराष्ट्र सरकार जो आम्हापासा पैसा गुंतवणूक करतोय कुठे बडोदा हायवे ते समृद्धी हायवे, पण अंतर्गत रस्त्याची स्थिती जी पाहिली ती एकदम डेंजर अशी परिस्थिती आहे. पाहू शकता आपण बोरपाडा पाटी. आता आपण बोरपाडा परिसरामध्ये आहोत. गाईच भिवंडी शेलार गावाला बऱ्यापैकी असा कॉन्क्रिटीकरण झालेला आहे. आपण पाहू शकता गेल्या वर्षी आपण नव्हता गाईच, पण यावर्षी झालेला आहे. गाईज आता आपण भिवंडी नदी नाका या परिसरामध्ये आहोत आणि येथे जुन्या बाईक्स जे भरपूर अशा प्रमाणात स्पेअरपार्ट भेटत असतात. भिवंडी नदी नाका जुन्या गाड्यांचे स्पेअरपार्ट तुम्हाला जे खराब झाले असेल गाडी तर इथे या, कमी दरात मिळतं. गाईज नदी नाका आपण सोडला आणि नदी नाक्यापासून तांबा जो मधला पॅसेज आहे तो आपण रस्त्याचा पाहू शकता. जशा झिरपली पडतात ना शेतामध्ये, तशा प्रकारच्या झिरपली इथे रस्त्याला पडलेल्या आहेत. गाईज पाहू शकता किती झिरपली मोठ्या मोठ्या आहेत ना. गाडी कशी आदलतं ते पण आपण पाहू शकता. तांबा टू नदी नाका एरिया भिवंडी. तर गाईज आपण भिवंडीमधून गाडी का टाकली नाही तर का त्या साईडला ना वेअरहाऊसच्या गाड्या भरपूर असतात, ट्रॉफिक असते, रहदारीचा रस्ता आहे. त्यामुळे आपण आता बाहेरून म्हणजेच नदी नाक्यावरून शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि आता आपण जस्ट भिवंडी कांबेमध्ये आता आपण पोचलेलो आहोत. गाईज आता आपण भिवंडी कांब्यामध्ये एंट्री केलेली आहे आणि इथनं आपण लगेचच लेफ्ट मारून खारबाव दिशेने जाणार आहोत आणि लगेचच डुंगे विलेज. गाईज भिवंडी जून अंदुरकी सोडल्यानंतर लगेच आपल्याला लेफ्ट मारून जायचं आहे खारबाव दिशेने. गाईज आता आम्ही भिवंडी टेंबिवली गावातून आता एंट्री केलेली आहे. गाईज आता आपण पोचलेलो आहोत भिवंडी खारबाव नाक्यावर आणि तिथनं लेफ्ट मारून आपण सरळ जाणार आहोत डुंगे कोलीवाड्याला. गाईज पाहू शकता भूमिपुत्रांचं आता खारबाव डुंगा गाडी. गाईज आता आपण पोचलो आहोत डोंगे कोलीवाड्याला. आता त्यांच्या कमानीतून आता एंट्री केलेली आहे. फिरून आणते का? चला फिरून आणू सर. गेला दुसरी पटरी झाली ना झाली. तर गाईज या आता कॉफी पियाला पोचलो आम्ही आता त्याला इकडे म्हणजे डोंगे कोलीवाड्याला. भिवंडी जिल्हे कोलीवाड्याला देखील मोठ्या पावती झालेली आहे आणि नंतर आम्ही निघणार आहोत घाटकोपर कोलीवाड्याला. तर गाईज कंटिन्यू राहा. तर गाईज भिवंडी तालुक्यामधील डुंगे कोलीवाड्यामध्ये मोठ्या ताईला देखील आपण भाऊबीज केलेली आहे आणि लगेच आपण आता घाटकोपर कोलीवाड्याला चाललेलो आहोत छोट्या बहिणीकडे. तर गाईज कंटिन्यू राहा, पाहत राहा. पूर्ण मुंबईची ट्रॉफिक आणि काय कसे रस्ते आहेत ते पूर्ण दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा. तर गाईज आता आम्ही अंजूरफाटा एरियामध्ये आहोत आणि आपण पाहू शकता भरपूर असा खुला आहे रस्ता. नाहीतर या साईडला ना कधी पण आले ना तेव्हा तुम्हाला ट्रॉफिक दिसणार. भले रस्त्याची अवस्था आपण पाहू शकता, खड्ड्याने रस्त्याने खड्डा पूर्ण भिवंडीमध्ये वाट लागली रस्त्याची.
आम्ही महानगर गॅस जे राहणार कोळीवाड्याच्या परिसरामध्ये आहे तिथे आता आम्ही परत एकदा गाडीला गॅस भरत आहोत आणि लगेच आता आपण घाटकोपरच्या दिशेने जाणार आहोत. गाईज आता आम्ही नुकतीच कशेली सोडलेली आहे आणि आता आपण बालकुम मार्गे जाणार आहोत. गाईज ठाणाकाठी आपण पाहू शकता. आता आम्ही कशेली ब्रिजवर आहोत. पूर्ण ठाणा खाडीचा परिसर आणि नुकताच आपण आता लगेचच ठाणे शहरामध्ये आता प्रवेश करणार आहोत. आता टाइम झाला संध्याकाळचा 5:30 वाजलेले आहेत आणि आपण आता बालकुम नाका जो ठाणे शहरामध्ये आहे बालकुम त्या एरियामध्ये आहोत. तर गाईज तुम्ही दिवसा जर मुंबई एरियामध्ये येत असाल, मुंबई तसेच नवी मुंबई, तर तुम्हाला अशा प्रकारचे सिग्नल भेटतील रस्त्यात चौकाला. दिवसा मुंबईला येत असाल ना तर या परिसरामध्ये तुम्हाला ट्रॉफिकची समस्या जी आहे ना ती तुम्हाला उद्भवणारच जर तुम्ही दिवसा मुंबईमध्ये येत असाल तर. गाईज पाहू शकता भरपूर अशी वाहनांची वर्दळ असते मुंबईकरता जाण्यासाठी आणि भरपूर अशी बघा आपण भरपूर अशी ट्रॉफिक आहे. फक्त आपण 40 ना 30च्या स्पीडने जाऊ शकतो. काहींचं तर आपण फक्त 10 मिनिटांमध्ये पोहोचू आता घाटकोपरमध्ये. ट्रॉफिक लय असते या रस्त्याला, भरपूर ट्रॉफिक होते. पोहोचलो घाटकोपरला काहीकडे तर आता चला लिफ्टमध्ये या. मोबाईल आपली गाडी दाखव. काय आमची गाडी कुठे आहे? ती बघ गाईस. हे मोबाईल पार्सल गाईस पाहू शकता आई तुळजाभवानी. आई तुळजाभवानी. दादा बोलते थांब मम्मी जात आहे मला. सुबक अशी कलाकृती काढलेली आहे तुळजाभवानी आईची दादानी आणि दीदीनी आपण पाहू शकता. तर गाईच गेल्या वर्षी सप्तशृंगी वणीदेवी काढली होती. दीदीने देखील आता पावभाजी आणलेली आहे आणि लगेचच या आता खायला. बस खाले खाले बस. या गाईच पावभाजी खायला.
काहीच घाटकोपर कोळीवाड्याला देखील आपण ताईला भावभीज दिलेली आहे आणि कसा वाटला तुम्हाला आपला हा छोटासा प्रयत्न त्याबद्दल निश्चित सांगा. तिथे पण आहे, आपण पाहू शकता ताई, वनिता ताई. दादा पण आलेला आहे, पाहू शकता घाटकोपरचा आपल्या कोळीवाड्याचा फिश मार्केट. आणि दादा पण होते धंद्यावर, भेटले. गाईज आता आलेलो आपण दादाच्या धंद्यावर, ताईच्या. जर तुम्ही घाटकोपरीसला राहत असाल तर आवर्जून भेट द्या. चांगली ताजी ताजी मच्छी असते दादांकडे. तसे काहीच आता आपण आलेलो आहोत जयमलार एरियाला, जो कल्याण तालुका आणि भिवंडी तालुक्यामध्ये आहे. तर गाईज येथे देखील आपली ताई आहे, पूनम ताई. तर ती बाहेर होती काही कारणास्तव. तर तिचा मला घाटकोपरवरून येताना मला फोन आला. तर आता आपण आलेलो आहोत डायरेक्टली. आज भाऊबीजेचा दिवस असल्यामुळे आपण वाजलेले आहे 10, तरी पण आपण आलेलो आहोत. चला तर मग. गाईज आता आपण जयमलार एरियामध्ये आहोत पूनम ताईकडे. आणि ताईला देखील आपण भावभीज केलेली आहे. काही कारणास्तव ताई बाहेर होती, पण तिने फोन केला होता. घाटकोपरला आपण असताना फोन आला होता येताना ट्रॉफिकमध्ये. तर मग डायरेक्टली आपण आलेलो आहोत आणि भावभीज झालेली आहे. तर गाईज भावभीजेचा पूर्ण आपला व्लॉग झालेला आहे. आणि आपल्याला कसा वाटला त्याबद्दल निश्चित सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोळीवाड्याचा नागपुवा.